बऱ्याचदा काय होतं, हॉटेलमध्ये जशी बिर्याणी भेटते तशी बिर्याणी घरच्या घरी करता येत नाही. पण मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केलेल्या आहेत किंवा मी ज्या पद्धतीने ही बिर्याणी केली आहे त्या पद्धतीने एकदा बनवून तर बघा, सगळेच आवडीने खातील याची गॅरंटी मी तुम्हाला देते. पण त्याआधी जर का तुम्ही अजून आपल्या नगरी ठसका या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्यावरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चला आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओकडे वळूयात. तर सगळ्यात आधी आपण ब्रिस्ता तयार करून घेऊयात. हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे बिर्याणीचा. तर त्यासाठी मी इथे साधारण 5 ते 6 कांदे घेतले होते, छोटे छोटे कांदे होते. ते अशा पद्धतीने स्लाइसेस करून घेतलेले. त्यानंतर त्याच्या सगळ्या पाकळ्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या. इकडे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. कडकडीत तेल तापवून घेतलेलं आहे मी. गॅसची फ्लेम लो करायची. त्याच्यामध्ये हा सगळा कांदा सोडून घ्यायचा आणि छान असा एकदम लाल होईपर्यंत आपल्याला हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय करण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे आपल्याला. आणि जेव्हा तुम्ही कांदा टाकणार त्याच्यानंतर तो थोडा थोडा सॉफ्ट व्हायला सुरुवात होतो. पण तो नंतर जेव्हा तळून होतो कांदा तेव्हासुद्धा आपल्याला थोडा तो ओलसर वाटतो किंवा मऊ वाटतो. पण जसं जसं तो थंड होईल तसं तसं तो एकदम कडक आणि क्रिस्पी व्हायला सुरुवात होते. हलका गोल्डन रंग व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अजून आपल्याला एक 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती छान असा कुरकुरीत होईपर्यंत हा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित भाजलेला आहे. आपल्याला इतपतच भाजायचा आहे, याच्यापेक्षा जास्त भाजायचा नाही आहे, नाहीतर मग तो करपट लागतो. आता अशा पद्धतीने कांदा थोडासा निथळून घ्यायचा आणि एखाद्या पेपरवरती काढून घ्यायचा किंवा एखाद्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे. त्याचं तेल मात्र आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. तुम्ही एखाद्या चाळणीमध्ये घेऊन सुद्धा त्याचं तेल काढू शकता किंवा अशा पद्धतीने तेल काढून घ्यायचं आहे. मी आता हे एका प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण इकडे तांदूळ बॉईल करून घेऊया. तर त्यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेले होते 1.5 वाटी. तो मी एक अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. टोपामध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहे, जसं की तमालपत्र, चक्रीफूल, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, लवंगा, मिऱ्या घातलेल्या आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालायचं एक अर्धा चमचा. चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. एक साधारण मी अर्धा चमचा मीठ घालते आहे याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धी पळी तेल घातलेलं आहे. आपलं जे तेल आपण नॉर्मल जे जेवणासाठी यूज करतो तेच तेल तुम्ही घालू शकता इथे. त्यानंतर याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत. शक्यतो बिर्याणीला बासमती तांदूळच वापरा, याने खूप जास्त छान बिर्याणी तयार होते. इथे मी सोयाबीन घेतलेले आहेत भिजवलेले. त्यानंतर बटाटा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता इथं अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या. वाटाणा घेतलेला आहे, फ्लॉवर, गाजर आणि बीन्स घेतलेला आहे. आता आपण भाज्या मॅरिनेट करून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे 1 कप दही घेतलेलं आहे. ते दही छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं, एकदम स्मूथ त्याचं टेक्स्चर होईल इतपत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. दही फेटून झालं की मग याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट घालायची आहे. थोडंसं पाणी घालून मी ही एकदम अशी पातळ अशी पेस्ट तयार करून घेतली होती. एक साधारण 2 ते 3 चमचे मी याच्यामध्ये ही पेस्ट यूज करते. तुम्हाला कितपत बिर्याणी तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची, अर्धा चमचा धणा पावडर घालायची, 1 ते 1.5 चमचा मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा चांगल्या क्वालिटीचा बिर्याणी मसाला घ्यायचा. बिर्याणी मसाल्याने खूप छान टेस्ट येते ह्या बिर्याणीला. आता पुन्हा एकदा विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित हे सगळे मसाले या दह्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले की मग याच्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत. भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी. या सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी आहेत त्यासुद्धा घालून घ्यायच्या. भिजवलेले सोयाबीन घालायचे. सोयाबीनच्या जागी तुम्ही मशरूमसुद्धा घालू शकता. मला मशरूम भेटले नाही त्याच्यामुळे मी सोयाबीन घातलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला पुदिना घालायचा, यानेसुद्धा खूप छान टेस्ट लागते. जे आपण तळलेला जो कांदा होता तो कांदा घालून घ्यायचा याच्यामध्ये. त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित दह्यामध्ये कोट करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. भाज्या व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहे, व्यवस्थित कोट झालेल्या आहेत भाज्या. आता एक 10 ते 15 मिनिटांसाठी हे आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इकडे भातसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. एक साधारण हाय फ्लेमवरती आपल्याला फक्त उकळवून घ्यायचं. 1 ते 7 ते 8 मिनिटांसाठी फक्त, जास्त कुक नाही करायचं आपल्याला. एक साधारण 60 ते 70% फक्त हा भात आपल्याला कुक करून घ्यायचा आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं, त्याचं सगळं पाणी निथळून घ्यायचं. कढईमध्ये मी तेल गरम करून मॅरिनेट केलेल्या भाज्या आता याच्यामध्ये सगळ्या ॲड करते आहे. साधारण मी एक 10 ते 15 मिनिटांसाठी ह्या भाज्या मॅरिनेट करण्यासाठी ठेवल्या होत्या. भाज्या घालून झाल्या की मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता याच्यामध्ये पुन्हा एक्स्ट्रा मसाले ॲड करण्याची गरज नाही, कारण मॅरिनेट करतानाच आपण मसाले त्याच्यामध्ये घातले होते. त्यामुळे आता पुन्हा आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायची अजिबात गरज नाही आहे. व्यवस्थित हे सगळं ढवळून घ्यायचं. त्यानंतर गॅस
ची फ्लेम आपल्याला लो मीडियम ठेवायची आहे. झाकण ठेवायचं. एक 10 मिनिटांसाठी ह्या भाज्या छान अशा कुक करून घ्यायच्या आहेत. एक 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहे. बटाटा शिजला आहे की नाही तो चेक करायचा. बाकीच्या भाज्या इझिली कुक होतात, फक्त बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे चेक करायचं की बटाटा शिजला आहे की नाही व्यवस्थित. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता मी इथे टोप घेतलेला आहे. त्या टोपामध्ये तळाला अर्धा पळी तेल घातलेलं आहे. त्याच्यावरून ह्या सगळ्या भाज्यांचा लेअर देऊन घ्यायचा आहे. भाज्यांचा लेअर देऊन झाला की मग त्याच्यानंतर आपल्याला बॉईल केलेला राईसचा लेअर देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित सगळीकडे हा भात पसरवून घ्यायचा आहे. भाताचा लेअर देऊन झाला की मग त्याच्यानंतर तळलेला जो कांदा होता त्या कांद्याचा लेअर देऊन घ्यायचा आहे. आता पुदिन्याचा लेअर देऊन घ्यायचा आहे. पुदिन्याचा लेअर देऊन झाला की मग बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकायची त्याच्यावरून. कोथिंबीर टाकून झाली की मग आपला जो बिर्याणी मसाला होता तो स्प्रिंकल करायचा आहे वरून. याने सुद्धा खूप जास्त छान टेस्ट लागते बिर्याणीला. आता पुन्हा एकदा आपल्याला भाज्यांचा लेअर देऊन घ्यायचा आहे. जी स्टेप आपण मगाशी फॉलो केली होती त्या स्टेप बाय स्टेप आपल्याला भाज्यांचा लेअर, त्यानंतर पुन्हा एकदा जो बॉईल केलेला तांदूळ होता त्याचा लेअर, त्यानंतर त्याच्यावरून कोथिंबीर, पुदिना आणि गरम मसाला होता त्याचा लेअर. अशा पद्धतीने आपल्याला ही स्टेप पुन्हा एकदा तशीच रिपीट फॉलो करायची आहे. गरम मसाला झालेला आहे वरून घालून. आता काय करायचं आहे, मी इथे तवा घेतलेला आहे, गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि झाकण ठेवलेलं आहे टोपावरती आणि तो टोप तव्यावरती ठेवून आपल्याला एक 10 मिनिटांसाठी तसंच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता एक 10 मिनिटांनंतर बिर्याणी रेडी आहे आपली. गरम गरम सर्व करायची. कांदा, लिंबू आणि कोशिंबीर यासोबत ही बिर्याणी भन्नाट लागते. तर नक्की ट्राय करा. कशी झाली कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसोबत. बाय.